नाशिकमध्ये भाजपच्या गोकुळ गीतेंचं बंड शमलं। गोकुळ गीते शिंदे सेनेच्या नरेंद्र दराडी यांना पाठिंबा देणार आहेत। गिरीश महाजन आणि उदय सामंतांची शिष्टाई फळाला आली आहे। फडणवीस भविष्यात आमचा विचार करतील असं गोकुळ गीते म्हणाले। नाशिकमध्ये महायुतीतील बंड अखेर थंड झालाय। भाजप बंडखोर गोकुळ गीतेंनी विधान परिषद निवडणुकीतनं माघार घेतली आहे। नाशिकमध्ये मतांचं विभाजन होणार नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। मंत्री उदय सामंत गीतेंच्या घरी दाखल झाले। गोकुळ गीते मात्र घरी नव्हते। उदय सामंतांनंतर मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा गीतेंच्या घरी दाखल झाले। महाजन गीतेंच्या घरी दाखल होताच कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी केली। त्या ठिकाणी माझ्या असलेले प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, ज्यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचार मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। काही संदेशाची गरज नाही। आता यांनी माघार गेल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा। तिथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही। तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, मला दिसेल। त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच आहे। ते सगळे 100% मतं आमचे महायुतीचे ते आम्हालाच पडतील। आणि आज गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला। आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे।